वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता हि धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भूगुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबू, आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमेश्वर आपल्याला 3 गोष्टी परमेश्वरानं आपल्याला दिल्या. एक वाचा दिली, बुद्धी दिली आणि स्वातंत्र्य दिलं. 83,99,999 योनी आहेत. त्या योन्यांना परमेश्वरानं वाचा, बुद्धी, स्वातंत्र्य दिलं नाही आणि तिथं परमेश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे खुल्ला नाही. फक्त परमेश्वर प्राप्तीचा मार्ग खुल्ला एकाच देहात आहे, ते म्हणजे मनुष्य देह. त्यामुळं संतानं सांगितलं की गोविंद माधव याच देही, गोविंद माधव तुम्ही याच देहामध्ये म्हणू शकता. आणि ह्या देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आणि ह्या देहामध्ये येऊन आपल्याला अशी एवढा आपल्याला अधिकार दिला आहे परमेश्वरानं की आपण ह्या देहाचं साधन करून या देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे, परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो, परमेश्वराची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. आणि कुत्र्याच्या देहामध्ये गेलेला जीव तोच आहे, मनुष्याच्या इतर झाडाझुडपामध्ये गेलेला जीव तोच आहे आणि मनुष्याच्या देहामध्ये आलेला जीव तोच आहे. परंतु इथं जीवाला महत्त्व नाही, इथं महत्त्व आहे ते देहाला. तर त्या 184च्या देहापैकी एकच देह असा आहे की तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो ज्ञानदेह आहे, तो मोक्षदेह आहे. आणि तो देह असा आहे की स्वर्ग आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक यामध्ये उभा आहे. स्वर्ग आणि नरक याच्या दोन्हीमध्ये उभा आहे तो. तर त्या माणसाला, त्या जीवाला जर वाटलं आपल्याला स्वर्गप्राप्ती करून घ्यायची तरी तो स्वर्गाला जाऊ शकतो, आणि त्याला वाटलं आपण नरकाला जायचं तरी जाऊ शकतो. आणि ही मानवजन्म एक शिडी आहे, शिडी. तर त्याच शिडीनं वर जाऊन आपण परमेश्वर प्राप्तीला करून जाऊ शकतो, आणि त्याच शिडीनं आपण खाली जर गेलो तर आपल्याला नरकप्राप्ती होऊ शकते. तर आपल्याला परमेश्वराने इथं स्वतंत्रता दिली. तर इथं आल्यावर आपल्याला बुद्धी दिली, वाचा दिली आणि स्वतंत्रता. आणि तुम्हाला कसं करायचं तर करा. त्याने सांगितलं की उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम असादयत आत्मह्यात्मनो बंधू रात्मय रूपुरात्मना. तुम्ही तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता. तुम्ही तुमचे बंधू आहात आणि तुम्ही तुमचे शत्रू आहात, तुम्ही तुमचे मित्र आहात. तर असं आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे ह्या देहामध्ये आल्यानंतर आणि ज्या आहारभय निद्रा मैथून ज्या गरजा येतात त्या तर कुत्र्या मांजराला बी आहे. कुत्र्या मांजराला आहार आहे, कुत्र्या मांजराला भय आहे, निद्रा आहे, मैथून आहे. आणि इथं बी तेच जर आपण करू लागलो, आहार भय निद्रा मैथून त्याच्याच नादी लागलोत आपण, तर मग आपण मनुष्य जन्माचा फायदा आपल्याला होणार नाही. इथं आल्यानंतर आपण फक्त आलोत कशाला, आपण करायलोत काय आणि आपण करायचं काय याचा विचार आपण केला पाहिजे. सत्सद विवेक बुद्धीनं आपण चाललं पाहिजे इथं आल्यावर. परंतु आपण ह्या संसाराचं जे खुळखुळ आहे ते आपल्या माया आपल्या हातात देते संसाराचं खुळखुळं, आणि संसाराचं खुळखुळं आपण वाजत बसतो आयुष्यभर. आणि मग एक दिवस मरण येतं आहे आणि मग हा देह आपल्या हातातून जातो आणि या देहाचं म्हणजे फलित होत नाही काही. त्यामुळं आपण म्हणजे इथं आल्यानंतर ज्ञान घ्यायला पाहिजे. ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि परमार्थ कसा आहे बाबा, परमार्थाचं आपण हे केलं पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे. आणि इथं आपण संसार करायला आलो नाहीत, इथं परमार्थ करायला आलो, म्हणून आपण परमार्थ करायला पाहिजे आणि ज्ञान घ्यायला पाहिजे. मग गीतेचं ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि परमेश्वर प्राप्ती आपल्याला कशी होईल, आपल्याला ब्रह्मप्राप्ती कशी होईल, तर ते आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागायला पाहिजे. गीतेमध्ये 18वा अध्याय, 18व्या अध्यायामध्ये सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना, तुम्हाला ब्रह्मप्राप्ती पाहिजे का, तर कसं राहावं लागेल, तुम्हाला बुद्धी आहे, विशुद्ध आहे, विशुद्ध बुद्धी राहावं लागेल. शुद्ध अजिबात म्हणजे त्याच्यात
हे नाही. तर बुद्ध्या विशुद्धयुक्त धृत्यात माननीय धृती नियमित करावं लागेल. धृत्यात मानन नियमितचे शब्दांती निश्चय त्यक्त. इतर विषय तर भोगायचे नाही, पण शब्दानं देखील विषय भोगायचे नाही. शब्दांती विषय त्यक्ता राग देश विदुष्यचे. रागाचा द्वेषाचा विदुष म्हणजे नष्ट करायचे. राग देश विदुष्यचे वियुक्त सेवी लागवासी आणि एकांत स्थान ठेवायचे. वियुक्त सेवी लागवासी आणि कमी बोलायचे. युक्त सेवी लागवासी यत वाकाय मानस ध्यान योग परो नित्यम. आणि ध्यानात योगात परमेश्वराच्या चिंतनात परायण राहायचं, नित्य परायण राहायचं. ध्यान योग परो नित्यम वैराग्यम आणि वैराग्य धारण करायचं. वैराग्यम समुपास्थित अहंकारम बलम दर्पम. अहंकाराचा बळाचा दर्पाचा अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रह. कामाचा क्रोधाचा परिग्रह करायचा आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रह विमुच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. आणि असा माणूस ब्रह्मीभूत होतो. अशा माणसाला ब्रह्माची प्राप्ती होते. अशा माणसाला परमेश्वराची प्राप्ती होती. पण एवढे गुण आपल्यात आले पाहिजे. आणि ते गुण पशुपक्षी नाहीत आणू शकत, तर ते गुण आपणच आणू शकतो. परंतु इथं जर आपण इथं येऊन देखील आपण जर परमेश्वरानं आपला असा देहाला देऊन देखील आपण जर प्राण्यासारखं वागत असतो, तर मग ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले स्वधर्मे. आणि स्वधर्म सोडून वागत असतो. आपला धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे, आणि तो धर्म जर आपण सोडून वागत असतो, तर श्रीकृष्ण महाराज म्हणले स्वधर्म निधर्म श्रेय परधर्मो भयावह. तर तो भयावह आहे, आपल्यासाठी चांगला नाही. त्यामुळे मायबाप इथं आपल्याला बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं, आणि याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि आपण इथं येऊन आपण इथं संसार करायला आलो नाहीत हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि मग हे संसाराचं अनेक खुळखुळे आहेत. माया तुमच्या हातात अनेक खुळखुळे दिले. आमदारकीचं खुळखुळे देते, तुम्हाला मंत्रिपदाचं खुळखुळे देते, अधिकारी बनवते, अधिकाराचं पदार्थ खुळखुळे देते. पण ते खुळखुळं आपण त्या खुळखुळ्यात आपण समाधान वागायला नाही पाहिजे. त्या खुळखुळ्याच्या नादी लागायला नाही पाहिजे. आणि आपण परमेश्वर प्राप्ती मला कशी होईल, मी ब्रह्मीभूत कसा होईल, मी शुद्ध कसा होईल, मन माझं बुद्धी माझी शुद्ध कशी होईल, शुद्ध बुद्धीचा मी कसा होईल, बुद्ध्या विशुद्धयुक्त धृती माझी नियमित कशी करता येईल, शब्दांती विषयाचा त्याग मला कसा होईल, हे आपण नित्य पाहायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे प्रयत्न करायला पाहिजे. आणि मायबापा ह्याच देहात फक्त परमेश्वर प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. ह्या 184च्या दुःखातून आपण पार जाऊन सुखप्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून ह्याच देहात आपल्याला सुखप्राप्ती करून घ्यायची. ते सुख मात्यंतिकम येतं बुद्धिग्राह्य मतेंद्रिय. बुद्धिग्राह्य सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला ह्या श्रीकृष्ण महाराजांनी दिलेल्या उपदेशावर चालायचं आहे. म्हणून मायबाप दिलेल्या उपदेशावर चला आणि आपलं भलं करून घ्या, अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.